लक्ष्मी सहित श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवार देवताभ्यो नमः. श्री सरस्वतीयै नमः. ध्यायामी चिंतयामी. एखादं फूल जे आहे ते फूल तुम्ही देवांना आता अर्पण करा. मी इथे कथा वाचतो आहे ती शांतपणे ऐका. सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रां कुंकुमं समर्पयामि नमस्करोमि. आता कथेला आरंभ होत आहे. एकाग्र चित्ताने कथा ऐका बरं. अथ श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. एकदा नैमिष नावाचं जे अरण्य आहे की नाही, त्या अरण्यात राहणाऱ्या शौनक वगैरे मुनींनी सूत महाराजांना एक प्रश्न विचारला. मुनी विचारतात की हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व शुभ फले कोणत्या व्रताने कोणत्या उपासनेने मिळतात ते सर्व काही आम्हाला सांगा. त्यावर सूतांनी सांगितले की पूर्वी नारदांनी हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता. ती आज गोष्ट तुम्हास सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता त्यांना असे दिसले की येथे अनंत जन्म घेऊन सर्वजण फार दुःखे भोगीत आहेत. तेव्हा ते लगेच वैकुंठात श्रीहरी विष्णूंकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूंचे नाना विविध मंत्र म्हणून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, हे देवा, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व जीवांची दुःखे अल्पशा उपायाने नाहीशी होतील असा काही उपाय मला सांगा. ते ऐकून श्री विष्णू भगवंत म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. म्हणून स्वर्गात किंवा मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर कोणालाही अद्याप माहीत नसलेले असे परम पुण्यदायक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य, सौभाग्य आणि संतती प्रदायक आहे. याला श्री सत्यनारायण व्रत असे म्हणतात. दिवसभरात किंवा शक्य असल्यास सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हाही ही पूजा करावी, हे व्रत करावे. पूजनाचे वेळी केळी, दूध, तूप, साखर आणि रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने कितीही घेऊन त्याचा उत्तम असा प्रसाद अत्यंत भक्तिभावपूर्वक देवांना अर्पण करावा. त्यानंतर आपले बंधुबांधव, परिवार आणि मित्र यांच्यासह देवांची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. सर्वांसह आनंद साजरा करावा. ही पूजा देवळात किंवा पवित्र जागी किंवा स्वतःच्या घरी देखील करता येते. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात आणि दुःखनाश होतो असा याचा उत्तम असा उपाय आहे. हरये नमो हरये नमो हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे प्रथमोऽध्याय श्री सत्यनारायणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व अत्यंत पवित्र असलेल्या काशी क्षेत्री तेथील वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. मात्र त्याच्या पूर्वकर्मामुळे तो धनहीन अवस्थेत होता. तो प्रतिदिन भिक्षाटन करीत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, तू असा दुःखी कष्टी होऊन का बढे भटकत असतोस? तू आचार संपन्न आणि सात्विक असा ब्राह्मण असल्यामुळे तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायण नावाचे व्रत कर, असे म्हणून भगवंतांनी त्याला पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी देवांची पूजा करण्याचा मनोमन निश्चय करून भिक्षेस गेला असता त्या दिवशी त्या ब्राह्मणास भिक्षा व सोबत काही धन देखील मिळाले. त्याच्या सहाय्याने त्याने सर्व साहित्य आणून अत्यंत भावपूर्ण भगवंतांचे पूजन केले आणि तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे हा धनहीन ब्राह्मण दारिद्र्य अवस्थेतून मुक्त होऊन पूर्णतः सुखी झाला. प्रत्येक महिन्याला ही पूजा तो सेवाभावाने त्यानंतर तो नित्य करू लागला. एकदा हा ब्राह्मण पूजा करीत असता एक मोळी विक्या म्हणजे लाकडाची मोळी विकणारा मोळी विक्या तहान लागली म्हणून तेथे आला. देवांची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी देवांची पूजा करण्याचा मनोमन निश्चय करून तो नगरात गेला असता त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व साहित्य आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह हे व्रत ही पूजा संपन्न केली. या व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परमसुख पावून शेवटी मोक्षपदास गेला. हरये नमो हरये नमो हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे द्वितीयोऽध्याय श्री सत्यनारायणार्पणमस्तु.
अध्याय 3. सूत पुढे सांगतात, मुनिहो, आणखी एक कथा ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती म्हणजे सत्य आचरण करणारा असा तो सत्यव्रती. बरं, सत्यव्रती आणि भक्तिमान असा राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता आणि लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायण पूजन करीत असता तेथे साधू या नावाचा एक वाणी म्हणजेच व्यापार करणारा व्यापारी आला. ते व्रत पाहून साधुवण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधुवण्यास संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करायचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला संकल्प निश्चय सांगितला. देवांच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला अत्यंत सुंदर कन्या प्राप्त झाली. तिचे नाव कलावती असे ठेवले. ही कलावती नावाची कन्या जणू काही चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधुवण्यास देवांच्या पूजेची मात्र आठवण झाली नाही. पत्नीने स्मरण करून दिल्यानंतर मुलीच्या विवाहाच्या वेळी संकल्प पूर्ण करू असे त्यांनी ठरविले. पुढे काही वर्षांनी मुलगी उपवर झाल्यावर तिचा विवाह कांचन नावाच्या नगरातील एका योग्य अशा वाण्याच्या मुलाबरोबर ठरविला. मोठ्या आनंदपूर्वक साधुवण्याने तिचा विवाह करून दिला. पण त्यावेळी देखील त्याला देवांच्या पूजेची मात्र आठवण झाली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागावले. थोड्याच दिवसात तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह जी नदी होती सिंधू त्या नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर देवांच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील जो राजा होता चंद्रकेतू त्याच्या राजवाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळून जाऊ लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते चोर घाबरले आणि शेजारीच असलेल्या साधुण्याच्या घरी तर ते सगळे चोरीचे साहित्य टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्याला बंदीत टाकले. इकडे साधुण्याच्या घरीही चोरांनी सर्व काही लुटून नेले. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगी या नातोनात दुःख प्राप्त होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायण पूजा सुरू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तिने भगवंतांची कळकळून प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व गोष्ट आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधुण्याच्या पत्नीला देवांच्या पूजेच्या संकल्पाची आठवण होऊन तिने यथाशक्ती भगवंतांचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. त्यावर देवानी अत्यंत संतुष्ट होऊन जो राजा होता चंद्रकेतू त्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की हे राजा, जे 2 वाणी तू बंदीगृहात ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत दे. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणविले आणि तो त्यांना म्हणाला, हे वैश्य हो, तुमच्या दैव योगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले, पण आता तुम्हास भय नाही, तुम्ही सुखपूर्वक आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधुवणाने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला आणि आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. हरये नमो हरये नमो हरये नमः इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे तृतीयोऽध्याय श्री सत्यनारायणार्पणमस्तु. अध्याय 4. नंतर साधुणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व साहित्य त्यावर भरले. तेव्हा या साधुवण्याची परीक्षा पाहावी या हेतूने भगवंतांनी संन्यासवेश धारण केला व ते त्या साधुवण्यास म्हणाले, हे साधो, तुझ्या या नौकेत काय आहे? द्रव्य मदाने अहंकार झालेला तो वाणी उपहास करून त्याला म्हणाला, संन्यासी महाराज, तुम्हाला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण आमची नौका तर पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुझे म्हणणे खरे होवो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडेच जाऊन बसले. इकडे साधुण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या जास्तच वर आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी युक्त दिसली. ते पाहून तो अत्यंत शोक करू लागला.
तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्यासी महाराजांनी आपल्याला जो शाप दिला आहे त्याचेच हे फल आहे. असे असताना आपण त्यांनाच शरण जाणे इष्ट होईल. जावयाचे बोलणे करून साधवणी त्या संन्यासी महाराजांजवळ गेला आणि नमस्कार करून अत्यंत आदराने म्हणाला, महाराज मगाशी मी खोटे बोललो त्याबद्दल मला क्षमा करा. असे म्हणून साधुवण्याने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवंत म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास किंबहुना टाळत गेलास म्हणून तुला ही नाना प्रकारची दुःखे नाना समयास भोगावी लागली. त्यावर साधुवणी अत्यंत दीनवाणीने म्हणाला, भगवान माझ्यावर कृपा करा. मी आपणाला शरण आलो आहे. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आहे. त्यावर अत्यंत प्रसन्न होऊन इच्छितवर साधुवण्यास प्रदान करून भगवान गुप्त झाले. नंतर साधुवणी नौकेवर बघतो तर नौका द्रव्याने परिपूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधुवण्याने मित्रांसह आणि जावयासह देवांची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला निरोप देण्याकरता पाठविला की आम्ही आपल्या नगराच्या अत्यंत निकट आलेलो आहोत. दूताने सांगितलेला निरोप ऐकून साधुवण्याची पत्नी पतिदर्शनास बंदरावर गेली. जाताना मुलीला म्हणाली की आता आपल्या घरात श्री सत्यनारायण पूजा सुरू आहे, ती उर्वरित पूजा तू पूर्ण कर. असे सांगून ती घाईघाईने निघून गेली. आईने सांगितल्यामुळे कलावतीने पूजन केले, पण ती देखील पतीच्या दर्शनास अत्यंत उत्सुक असल्यामुळे अर्धवट पूजा करून तीर्थप्रसाद वगैरे न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे मात्र रागावलेल्या प्रभूंनी तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात गुप्त केली. ते पाहून कलावती शोकाने विव्हळून भूमीवर पडली. भयभीत झालेला साधुवणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून अगदी घाबरून गेले. कलावती आणि तिची आई यांनी अत्यंत शोक केला आणि कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधुवणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी श्री सत्यनारायण पूजा करीन. माझ्या कुठल्या कुकर्मामुळे माझ्यावरती हे संकट अवचित ओढविले आहे याची मला यत्किंचितही कल्पना नाही. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणी करून म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनास आली आहे. पूजन देखील अर्धवट घडले, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन पूजन पूर्ण करून तीर्थप्रसाद घेऊन परत येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती तत्काळ घरी गेली. तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अत्यंत आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधुवणी प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी भगवंतांचे पूजन करू लागला. त्यामुळे या मृत्यूलोकात सुख पाहून शेवटी मोक्षपदास गेला. हरये नमो हरये नमो हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे चतुर्थोऽध्याय श्री सत्यनारायणार्पणमस्तु. अध्याय 5 कळसाध्याय. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून म्हणजे शिकार करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावपूर्वक देवांचे श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असलेले दिसले. परंतु ते पाहूनही राजा पुढे गेला नाही व त्याने देवांना नमस्कार देखील केला नाही. तरीसुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे देवांचा प्रसाद आणून दिला. नंतर त्या गोपांनी आपापल्या बांधवांसह आणि मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला आणि संतुष्ट झाले. पण अहंकारवश राजाने प्रसादाचा अभेर करून तो फेकून दिला. त्यामुळे राजा मात्र परमदुःखी झाला. त्याचे सर्व मुलगे धनधान्य सर्व संपत्ती लय होत गेली. ही देवांची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गोरख्यांजवळ गेला. भक्तिभावपूर्वक देवांचे पूजन करून त्याने प्रसाद घेतला आणि क्षमा मागितली. त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र आणि ऐश्वर्य यांनी संपन्न झाला आणि या मृत्यूलोकात सुख पाहून शेवटी उत्तम अशा लोकी गेला. जो कोणी अतिदुर्लभ हे सत्यनारायण व्रत करतो किंवा फल देणारी कथा अत्यंत भक्तिभावाने ऐकतो त्याला देवांच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो. धनहीनास धन मिळते. बंधनात असलेला बंधनातून मुक्त होतो. भीतिग्रस्त भीतीपासून मुक्त होतो. त्याला इच्छिलेले सर्व शुभ फल मिळते. त्याला उत्तम लोक प्राप्त होतो. मुनिहो, असे हे व्रत मी आपणास सांगितले.
हे व्रत केल्यास त्या मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होत जातो. विशेष करून कलियुगात ही पूजा अत्यंत फलदायक आहे. ह्या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. या कथेचे जो नित्य पठण किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. हरये नमो हरये नमो हरये नमः. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे पंचमोऽध्याय श्री सत्यनारायणार्पणमस्तु. जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.